दत्तगुरूंची 5 तत्व आयुष्य वाचवणारी अनमोल शिकवण. नमस्कार मंडळी, आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात खोलवर रुजवण्यासाठी आहे. तुम्ही कोणत्याही संकटात असाल, मन अशांत असेल, जबाबदाऱ्यांनी दबून गेलं असाल, तरी जर दत्तगुरूंची ही 5 तत्व तुमच्या जीवनात आली तर संकट विरघळून जातात. होय, दत्तगुरूंची शिकवण ही केवळ ग्रंथापुरती मर्यादित नाही, ती एक जिवंत अनुभूती आहे. आजचा आपला ब्लॉग म्हणजे फक्त माहिती नाही, तर एक अनुभव, एक भावनिक प्रवास आहे. चला तर मग ही 5 तत्व समजून घेऊया आणि शेवटी बघूया की ती आयुष्य कसं बदलू शकतात. नंबर 1, श्रद्धा. शरण आलेला भक्ताचा उद्धार दत्तगुरू करतात. जगात सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं तत्व म्हणजे श्रद्धा. दत्तगुरू म्हणतात, तुझं माझी प्रीती पाहिजे, कीर्तन पूजन नको रे. मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवणं ही खरी गुरुभक्ती आहे. एक वेळ अशी होती की एका गरीब माणसाने शेवटच्या आशेने फक्त इतकंच म्हटलं, दत्तगुरू आता तुम्हीच आहात. त्या दिवशीपासून त्यांच्या आयुष्यात एक एक करून बदल घडू लागले. श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही, तर जीवनाला परिपूर्ण गुरुवर सोपवणं. जग काही सांगो, पण तुम्ही मनाच्या आत खोल कुठंतरी असणारी गुरुवरची श्रद्धा ही तुमचं रक्षण करते. नंबर 2, सबुरी. चांगल्या गोष्टीस वेळ लागतो. दत्तगुरूंचा दुसरा मूलमंत्र सबुरी. काही वेळा आपण म्हणतो, मी देवाला इतकी प्रार्थना केली तरी काहीच होत नाही. पण लक्षात ठेवा, गुरुकृपेची वेळ ठरलेली असते. तुम्ही जर गुरुच्या आदेशात, वेळेत आणि प्रक्रियेत विश्वास ठेवला तर चमत्कार घडतोच. एका भक्ताचं उदाहरण घ्या. त्याच्यावर 12 वर्ष काळ आला. सगळं संपलं, पण तो गाणगापूरला गेला आणि रोज दिगंब दिगंब म्हणत राहिला. 13 वर्ष सगळं आयुष्य पालटून गेलं. सबुरी म्हणजे पराभव स्वीकारणं नाही, तर गुरुवर विश्वास ठेवत वाट पाहणं. नंबर 3, सेवा. जेव्हा अहंकार गळतो तेव्हाच कृपा होते. दत्तगुरूंचं तिसरं तत्व निस्वार्थ सेवा. गुरूंची सेवा म्हणजे स्वतःचं शुद्धीकरण. कितीतरी भक्त फक्त देवळात झाडू मारतात, पाणी भरतात आणि त्यांच्या जीवनात चमत्कार होतात. कारण गुरु पाहतात, हा भक्त माझ्यासाठी काय देतो, नाही तर तो स्वतः किती गळून पडतो हे. अहंकार, अपेक्षा, राग, मत्सर हे जेव्हा आपण गुरुच्या चरणावर ठेवतो तेव्हा खरी सेवा होते. सेवा केवळ काम नाही, ती एक तपश्चर्या आहे आणि ती कृपेसाठी पात्रता तयार करते. नंबर 4, नामस्मरण. जेथे नाम घेतलं जातं तेथे मी राहतो. दत्तगुरूंचं चौथं तत्व म्हणजे नामस्मरण. श्री दत्तात्रेय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही नाव फक्त शब्द नाहीत, ही शक्ती आहे. एक महिला रोज दत्तनाम घेत होती. तिच्या मुलावर मोठं संकट आलं.
डॉक्टर म्हणाले, बचणार नाही. ती काहीच बोलली नाही. फक्त दत्तगुरूंचं नाव घेत राहिली. मुलगा 2 दिवसात पूर्ण ठणठणीत झाला. संकट आले की आपले तोंड बंद होतात, पण दत्तगुरूंचं नाव तोंडात ठेवलं तर संकट आपोआप निघून जातात. नंबर 5, आत्मशुद्धी आणि पश्चाताप. दत्तगुरू आपल्याला सांगतात, तुम्ही चुकलात, ठीक आहे, पण कबूल करा. पश्चाताप केल्याशिवाय कृपेचं पात्र होणं अशक्य आहे. गुरुचरित्रात अनेक उदाहरण आहेत. एक माणूस चोरी करून आला. त्याने दत्तगुरू समोर गुन्हा कबूल केला. गुरूंनी त्याला शिक्षाही केली, पण तेवढ्यातच त्याचं मन शुद्ध झालं आणि त्याचं आयुष्य बदलून गेलं. गुरुच्या कृपेची पहिली आट, आपली चूक कबूल करा आणि ती सुधारण्याची तयारी ठेवा. या 5 तत्वांचं जीवनात काय महत्त्व आहे? मंडळी, जर याच 5 तत्वावर तुमचं आयुष्य उभं असेल तर कोणताही अंधार टिकणार नाही. श्रद्धा देईल तुमच्यात आत्मविश्वास, सबुरी देईल तुम्हाला धैर्य, सेवा घडवेल तुमचा अहंकार, नामस्मरण उभं करेल गुरुशी संबंध, पश्चाताप शुद्ध करेल तुमचं अंतरंग. एक भावनिक सांगावा. काही लोक म्हणतात, माझं नशीब वाईट आहे, म्हणूनच दत्तगुरूंनी हे तत्व दिलीत. कारण नशीब कधीही बदललं जाऊ शकतं, पण तत्व जेव्हा स्वीकारली जातात तेव्हा नशीबही लवकर बदलतं. आजच स्वतःला विचार करा, मी श्रद्धा ठेवतोय का? मी सबुरी राखतोय का? मी कोणाची सेवा करतोय का? मी नाम घेतोय का? आणि मी माझ्या चुका मान्य करतोय का? जर या प्रश्नाचे उत्तर हो असतील तर दत्तगुरूंची कृपा तुमच्या पाठीशी आहेच. मंडळी, हा ब्लॉग तुम्हाला भावला असेल तर तुमचं जीवन बदलायला या 5 तत्वांचा अंगीकार करा. आणि हो, जर हा ब्लॉग उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय गुरुदेव दत्त. धन्यवाद.